नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे परत एकदा आपल्या ट्रेडिंग नॉलेज अँड सायकोलॉजी या यूट्यूब चॅनलमध्ये. चला आपण आता ट्रेडिंग कोर्स पाहणार आहोत. बिगिनरसाठी आपण एक ट्रेडिंग कोर्स लॉन्च करणार म्हणलेलो. आपण तो लॉन्च केला आहे. त्यामधला आपण पहिला चॅप्टर म्हणजे ट्रेडिंग्स रूल्स हा चॅप्टर आपण पाहणार आहोत. त्यामध्ये जे रूल्स आहेत ना, ते आपल्याला फॉलो करायचे आहेत. ठीक आहे. त्यासाठी आपण पहिल्यांदा सुरुवात करूया. व्हेन यू आर ट्रेडिंग, फॉलो बिलो रूल्स. म्हणजे आपण ट्रेडिंग करायला चालू केलं, की आपल्याला जे रूल दिलेत ना खालील, सगळे रूल फॉलो करायचे आहेत. ठीक आहे. तरच ट्रेडिंग करायची, नाहीतर ट्रेडिंग करायची नाही. फक्त ही प्रॅक्टिस केल्यानंतरच आपल्याला होऊन जाईल. चला त्यातला पहिला रूल बघू काय आहे. त्यातला पहिला रूल बघा, की पहिला रूल काय सांगतोय? पहिला रूल सांगतोय आपल्याला, की टेकिंग टेकिंग टुडे मॅक्सिमम लॉस. म्हणजे आपल्याला माहीत पाहिजे, की आपण आज किती लॉस घेणार आहे. काय म्हणतोय मी? आज टोटल दिवसामध्ये मी किती मॅक्सिमम लॉस घेणार आहे, हे मला माहीत पाहिजे. तरच एंटर करायचे. आणि समजा जर मार्केटमध्ये आपण चला एक्झाम्पल धरून चालूया, की माझा डेली लॉस हा ₹500 आहे. तर जर जर मार्केटमध्ये ₹500 लॉस तुम्हाला दिसला, तर तुम्ही तुमची सिस्टम जे आहे ते बंद करून टाकणार आणि डायरेक्ट दुसऱ्या दिवशी येणार. ठीक आहे. हे आपल्याला डिसाईड करावंच लागेल. काय म्हणतोय मी? सुरुवातीला आल्यानंतरच आपल्याला माहीत पाहिजे, की मी किती आज लॉस करणार आहे मॅक्सिमम. दुसरा रूल बघूया काय? दुसरा रूल बघा, स्टार्ट विथ ओन्ली वन लॉट. म्हणजे आता समजा तुम्ही आता बँक निफ्टी किंवा निफ्टीमध्ये ट्रेडिंग करत असाल, तर एंट्री करताना कधी पण सुरुवातीला आपण बिगिनरसाठी म्हणतोय ना, तर एक लॉटने चालू करा. ठीक आहे. एक लॉटने चालू करा म्हणजे तुमचं जे आहे ना लॉस जो आपण सुरुवातीला डिसाईड केला होता. समजा मी ₹500 म्हटला, तर ते आपल्याला कंट्रोलमध्ये राहील. जर समजा की लॉट साइज इन्क्रीज करत असाल, तर तुमचा जी डेलीचा म्हणतो ना मॅक्सिमम लॉस किती घ्यायचा, तो फिक्स राहणारच नाही. त्यामुळं पहिली जो आहे ना आपला पहिला, की लॉट सेट किती किती 1 इथून चालू करा. एक लॉट लॉट साइज आणि त्याच्यावर मी मॅक्सिमम रिस्क किती घेणार ₹500 असं. जर तुम्ही कॉन्फिडन्स झाला असाल, तर त्याच्यावर तुम्ही रिपीट प्रॅक्टिस करा. 1 लॉटवर आता मी कॉन्फिडन्स झालोय ना, नंतर मग आपण दुसऱ्या लॉटवर शिफ्ट होऊया. पण मी काय म्हणतोय, जर पहिल्या लॉटवर तुम्ही कॉन्फिडन्स नसाल, तर दुसरा लॉट, तिसरा लॉट ह्यावर जाऊ नका. ठीक आहे. काय म्हणतोय समजलं? तिसरा पॉइंट बघूया. कन्फर्मेशन एंट्री इम्पॉर्टंट. बघा, की लॉट साइज, मॅक्सिमम लॉस हे सगळं ओके. पण तुमची जर एंट्री कन्फर्मेशन नसेल, तुम्हाला स्वतःलाच माहीत नसेल ना बाबा, की एंट्री मी कन्फर्म घेतली आहे का नाही. हे तुमचा सेटअप असेल. ओके. कोणता पण सेटअप असू द्या. पण त्याच्यावर तुमची जी एंट्री आहे ना, ती कन्फर्मेशन असली पाहिजे, की हां बाबा मार्केट ह्या डायरेक्शनला जाणार, ही माझी कन्फर्मेशन एंट्री आहे आणि मी एक लॉटने एंट्री घेणार. जर समजा लॉस झाला, तर माझा एस-एल हा हिट होईल. आणि जर जर टार्गेट हिट झालं, तर हे माझं टार्गेट हिट होईल. हे आपल्याला माहीत पाहिजे. हे कोण सांगणार? कन्फर्मेशन एंट्री घेतल्यानंतरच आपल्याला हे समजेल. चला, चौथा पॉइंट काय बघूया. व्हेन यू आर व्हेन युअर एस-एल हिट एक्सेप्ट. बघा, चौथा पॉइंट काय आहे बघा, समजा आता मी कन्फर्मेशन एंट्री घेतली. ठीक आहे. तर मार्केट आहे. आपल्या अपोझिट पण जाऊ शकतं. ज्यावेळी तुमचा एस-एल हिट होईल ना एस-एल, त्यावेळी ॲक्सेप्ट करा. कारण की आपण ॲक्सेप्ट करत नाही. त्यामुळं आपल्याला बिग लॉस होतो. काय होतो? आपण ॲक्सेप्ट करत नाही म्हणून. म्हणून तर मी सांगितलंय, की चला आता मी काय म्हणतोय, की बघा आपली जर एंट्री मी घेतली कन्फर्मेशन, जर तुमचा एस-एल मार्केट देत असेल ऑलरेडी, तर त्यावेळी ॲक्सेप्ट करा. कारण की तुम्ही ऑलरेडी डिसाईड केलं, की मॅक्सिमम लॉस मी आज घेणार किती. ठीक आहे. तर तुम्ही आहे ना, ही एस-एल ॲक्सेप्टच करत नसाल, तर तुम्ही नंतर जो मॅक्सिमम लॉस किती आहे डेलीचा, तो पण ॲक्सेप्ट करणार नाही. त्यासाठी तुम्ही काय करा, पहिल्यांदा कन्फर्मेशन एंट्री म्हणजे तिसरा पॉइंट कन्फर्मेशन एंट्री घ्या. त्यानंतर जर मार्केट तुमचा एस-एल हिट करत असेल, ॲक्सेप्ट करा. काय म्हणतो मी? ॲक्सेप्ट करा. ठीक आहे. 5वा पॉइंट काय बघूया. टार्गेट. चला आता आता काय होऊ शकतं, आता तुमची एंट्री कन्फर्मेशन आहे. म्हणजे तुमची एंट्री कन्फर्मेशननं तुम्ही एंट्री घेतली होती. त्यावर तुम्हाला टार्गेट हिट झालं. एस-एल नाही, टार्गेट हिट झालं. तर त्यावेळी टार्गेट बुक करा. मी काय म्हणतोय, टार्गेट बुक करा. टार्गेट बुक केलं ना, तर मी काय म्हणतोय, समजा तुम्ही आता एंट्री घेतली ₹100 ला, तुमचं टार्गेट हे 120चं आहे. तर तुम्ही 120ला तुमचं टार्गेट बुक करा आणि आणि ते तुमचं एस-एल असेल ते म्हणजे समजा ₹90चं. म्हणजे तुम्ही 1:2 रिस्क रिवॉर्डने चालत आहात. ठीक आहे. काय म्हणतो समजलं?
नंतरचा पॉईंट काय बघूया आपण आता पुढचा 6वा पॉईंट. ओके. क्लोज सिस्टम एनी म्हणजे काय म्हणते बघा, क्लोज सिस्टम एनी एस-एल होऊ द्या किंवा टार्गेट ठेवूया. आता मी काय म्हणतो पहिली एंट्री तुम्ही घेतली त्यामध्ये समजा तुमचं एस-एल झालं किंवा टार्गेट झालं, सिस्टीम बंद करा. म्हणजे ह्याचा अर्थ असा आहे की तुम्ही दुसऱ्या एंट्रीला जाऊ नका. दुसऱ्या एंट्रीला जाऊ नका. म्हणजे मी सुरुवातीचे जे रूल आहे ते सांगायला लागलोय. म्हणजे तुम्ही आता समजा मार्केटमध्ये आता आलाय, तर हे रूल फॉलो करा. कारण की समजा तुम्ही दुसरी एंट्री घेत असाल ना, तर येणारे प्रॉब्लेम भरपूर आहेत. ते मी सांगू तुम्हाला, की दुसरा प्रॉब्लेम दुसरी एंट्री घेतली ना, तर तुम्ही समजा त्यामध्ये जर तुम्हाला लॉस झाला. समजा पहिल्या दिवशी तुम्हाला पहिल्या दिवशी पहिली एंट्री घेतली त्यात प्रॉफिट झाला आणि तुम्ही दुसरी एंट्री घेत असाल, तर त्यावेळी जो येणारा प्रॉब्लेम आहे तो म्हणजे समजा लॉस. जर तो लॉस तुम्ही जर ॲक्सेप्ट करत असाल, शक्यतो तुम्ही ॲक्सेप्ट करणारच नाही. कारण की तुम्हाला प्रॉफिट गेन झालेलं असतं, तेव्हा तुमचं इमोशन येतं आणि इमोशन आल्यानंतर तुम्ही म्हणता, की आता पहिला जो प्रॉफिट झाला होता ते आपण रिकव्हर करूया किंवा अपोझिट लॉस झालाय म्हणून आपण दुसरी एंट्री घेत आहोत, ती लॉस कमी करण्यासाठी. करू नका. एकच इंटरव्ह्यू प्रॅक्टिस करा. मी काय म्हणतोय एकच इंटरव्ह्यू प्रॅक्टिस करा. ही आपल्याला 1 महिन्याचं पूर्ण एक ते आहे ना एक्सेल म्हणजे आपलं आपल्याला एक एक्सेल तयार करायचं आहे. त्याचं एक्सेल म्हणजे पूर्ण एक महिन्याचा आपला चार्ट तयार करूया आपण. आणि चार्टमध्ये आपण किती रूल फॉलो करतो आणि किती ब्रेक करतो ह्याचं ॲनालिसिस करून म्हणजे मला एक सांगायचं आहे, की आपल्याला एक हॅबिट तयार करायची आहे. हॅबिट तयार करायची आणि आपल्याला ह्या मार्केटमध्ये ग्रो अप व्हायचं आहे. ठीक आहे. ग्रो अप व्हायचं आहे. जर तुम्ही हेच फिरत असाल ना की लॉस रिकव्हर करायला दुसरी एंट्री, परत तिसरी एंट्री, तर तुम्ही कधीच प्रॉफिटेबल होऊ शकणार नाही आणि इथंच तुम्ही फिरत राहणार. लॉस रिकव्हर करणे, परत एंट्री घेणे आणि परत अकाउंट झिरो करणे. हेच चालू राहील. त्यासाठी म्हणतोय स्टेप वाईज जाऊया आपण. ठीक आहे. 7वा पॉइंट काय बघूया? बिगनर ओन्ली वन एंट्री प्रॅक्टिस. बघा मी बघाच म्हणलेलं तुम्हाला. 7वा पॉइंट म्हणजे ते मी ते सांगितलं. आपण सुरुवातीला एक एंट्रीवरच प्रॅक्टिस करूया. काय म्हणतोय मी? एका एंट्रीवरच प्रॅक्टिस करूया आणि त्याचं पूर्ण 1 महिन्याचं ॲनालिसिस करूया आणि त्यानंतर जर आपल्याला कॉन्फिडन्स वाटत असेल, तर आपण शिफ्ट करूया. कशानं शिफ्ट करूया? की आपलं जे आपलं जे आता पहिल्यांदा समजा मी काय म्हणतो एक एंट्री घेतली. त्यानंतर मी दुसऱ्या एंट्रीवर ट्राय मारेल. ठीक आहे, मी मारेल म्हणतोय. मी असं म्हणत नाही की बाबा की लगेच घ्यायला जाईल. त्याच्यामध्ये तुम्हाला परत नंतर इमोशन येणारच. म्हणून काय म्हणतोय पहिल्यांदा सुरुवातीलाच एका एंट्रीवर तुम्ही कॉन्फिडन्स व्हा. स्वतःचा कॉन्फिडन्स बिल्ड करा. नंतर आपण जी नंतरची स्टेप येते ना ती पाहूया. पण 1 महिना एकच एंट्री. म्हणजे दररोज एक एंट्री तुम्ही घेऊ शकता आणि ते पण कन्फर्मेशन एंट्री. ठीक आहे. दुसऱ्या एंट्रीला जाऊ नका. मी आजच सांगतोय दुसऱ्या एंट्रीला जाऊ नका. 8वा पॉइंट बघा कंप्लीट डेली ट्रेडिंग जर्नल. बघा याचा अर्थ काय सांगतो आता? कारण की आपण जर ट्रेडिंग करत असाल ना, तर आपल्याला जेव्हा मार्केट क्लोज होईल का, तर मी आज काय केलं? त्याचं जनरल आपल्याकडे असलं पाहिजे. कारण की आपण तेच 1 महिन्यानंतर ॲनालिसिस करणार आहोत. 1 महिन्यानंतर तीच ॲनालिसिस करणार आहोत. त्यातून आपण शिकणार आहोत, की बाबा की मी कुठं चुका करतोय? मी कुठं-कुठं चुका करतोय? हे आपल्याला समजणार आहे. हे आपल्याला कुठून समजेल? आपल्या ट्रेडिंग जर्नलवरून समजेल. 9वा पॉइंट बघा. वीकली जनरल एनालिसिस पाहिजे. जे आपण जर्नल तयार केलंय ना, की आपण ह्या वीकमध्ये काय झालं? बाबा समजा आपल्या ह्या वीकमध्ये ही चुका झाल्यात, तर पुढच्या वीकमध्ये ही झाली नाही पाहिजे. असं आपल्याला हे कमीत आता किती 5 वीकसाठी आपलं चालणार आहे. तर ह्या 5 वीकमधलं पूर्ण एनालिसिस आपण लास्ट एंडिंगला करणार आहे. पण त्याआधी पहिल्या वीकमध्ये जे चुका झाल्या ते दुसऱ्या वीकमध्ये झाल्या नाही पाहिजेत आणि दुसऱ्या वीकमध्ये झालेल्या चुका हे तिसऱ्या वीकमध्ये झाल्या नाही पाहिजेत. हे पूर्ण आपण एंडिंगला चेक करणार, की बाबा की हां, परत रिपीट कुठल्या मिस्टेक होतात आपल्याकडनं आणि एंडला आपण ह्याचं पूर्ण ॲनालिसिस करणार आहे आणि जर समजा एक मेजर कुठली तर मिस्टेक आपल्याकडे होत असेल, त्याच्यावर आपल्याला वर्क करावं लागणार आहे. एक समजा मी म्हणतोय मार्केटमध्ये तुमची जर एक मिस्टेक ना, तुमचं कॅपिटल सगळं झिरो करेल. त्यामुळं आपल्याला प्रत्येक मिस्टेकवर वर्क करावं लागणार आहे. ठीक आहे, मी काय म्हणतोय? 10वा पॉइंट बघूया. हां, बघा आता हे सगळं करताना आपल्याला एक गोष्ट अव्हॉइड करायची आहे. म्हणजे आता समजा आता मी एंट्रीचं बोललो. हे सगळं करताना एक गोष्ट म्हणजे ह्यातली जी 10वा पॉइंट आहे ना, हे अव्हॉइड करायचं. एंट्री केल्यानंतर मी पहिलं एक लॉटने एंट्री केली. त्यामध्ये जर समजा मार्केट माझं एस-एल हिट करत असेल,
काय म्हणतोय मी एस-एल. आता ॲव्हरेजिंग म्हणजेच आपण एस-एल ही करतो, की बाबा आपल्या रेंजपर्यंत यावं, एंट्रीच्या रेंजपर्यंत यावं. ठीक आहे. मग ॲव्हरेजिंग करणे म्हणजे आपण एस-एल हिट वाचवण्यासाठी आपण ॲव्हरेजिंग करतोय. करू नका. सुरुवातीला ॲव्हरेजिंग करणे बंद करा. नंतरचा दुसरा पॉइंट आहे म्हणजे ह्यातला अपोझिट ट्रेंड. ट्रेंडच्या अपोझिट समजा मार्केट आहे ना, मी काय म्हणतोय आता समजा इथे दाखवतो तुम्हाला. बघा मार्केट चाललंय डाउन साइडला. मार्केट चाललंय डाउन साइडला. मार्केट चाललंय डाउन साइडला असं. आणि तुम्ही काय करताय त्याच्या अपोझिट एंट्री घेताय. म्हणजे कुठं ह्या वरसाठी. असं करणं बंद करा. ट्रेंडसोबत, मार्केटच्या ट्रेंडसोबत राहावा. म्हणजे हे ट्रेंड आहे, तर ह्यासोबतच राहावा. ठीक आहे. काय म्हणतोय ट्रेंडसोबत राहणं इम्पॉर्टंट आहे. जर मार्केट वर जात असेल, तर वरच्या ट्रेंडसोबत राहावा. ठीक आहे. अपोझिट ट्रेंड. अपोझिट ट्रेंडचा अर्थ ट्रेंडच्या अपोझिट एंट्री घेणं बंद करा. नो रिझन एंट्री. महत्त्वाचा पॉईंट बघा ह्यातला. जो आहे ना, तो म्हणजे बघा महत्त्वाचा पॉईंट. आता मला सांगा एंट्रीचं रिझनच नाहीये. आणि एंट्री कसं घेतोय मग तू? ही येणारे मिस्टेक आहेत. सुरुवातीला येणारे मिस्टेक आहेत. आता काय म्हणतोय मी, समजा मला माहीतच नाही मार्केटमध्ये काय व्हायला आणि मी एंट्री घ्यायला. अरे सेटअप तर सांगू दे ना एंट्री घ्यायचा तुझा. किंवा तुला सेटअपनं सांगितलं नंतर एक कंडिशन येते, बाबा तुझा रिस्क किती घेणार आहे ह्या सेटअपवर आणि किती टार्गेट घेणार आहे हे माहीत आहे का तुला? तरच तू एंट्री घे. नो रिझन एंट्री म्हणजे ही तू काय करायला लागलाय, ग्लॅम्बलिंग करायला लागलाय किंवा जुगार करायला लागलाय. लॉस रिकव्हर करण्यासाठी किंवा प्रॉफिट करण्यासाठी. हे करणं बंद कर. लॉस रिकव्हरी बघा, ही एक पॉइंट आहे. लॉस रिकव्हरी समजा तुम्हाला जर लॉस झालाय, आज लॉस झालाय म्हणून म्हणलेलं एक एंट्री. पहिल्या एंट्रीमध्ये लॉस झालाय ना, ॲक्सेप्ट करा. जो असेल तो असेल, ॲक्सेप्ट करा आणि बास करा. नंतरच्या वेळी बघू नका, की बाबा की हा लॉस रिकव्हर करायचा प्रयत्नच करू नका. जोपर्यंत आपलं 1 महिन्याचं जे ट्रेडिंग जर्नल जोपर्यंत तयार होत नाही, तोपर्यंत हे जे लॉस करणे हे बंद करा. लॉस रिकव्हरी करणं हे बंद करा. म्हणून मी सांगतोय ट्रेडिंग जर्नल लास्ट 1 महिन्यापर्यंत आपलं असलं पाहिजे. ठीक आहे. दुसरं पॉइंट बघा ह्यातलं लास्ट पॉइंट आहे होल्ड लॉ. हां, होल्ड लॉ. आता समजा आपल्याला लॉस व्हायला आहे. मी काय म्हणतोय लॉस व्हायला मला आता. माझा एस-एल ऑलरेडी हिट झालाय. तरी पण तू मार्केटमध्ये थांबतोय यार. का? काय गरज आहे? आता समज मी लॉस झालाय ना बाबा, की एक्झिट कर. बुक बुक कर. एस-एल हिट झालाय ना, बुक कर. बघत बसू नको बाबा, की हां, वर येईल. म्हणजे होप करू नको, की बाबा माझ्या डायरेक्शनला मार्केट येईल आणि नंतर मग थोडं जरी प्रॉफिट म्हणजे लॉस रिकव्हर झाला, तर मी काय करेल, एक्झिट करेल. म्हणजे उदाहरण सांगायचं झालं तर समजा मी एस-एल ठेवला होता ₹500. 500ला मार्केट आल्यानंतर पहिले म्हणजे तर तू एक्झिट करायला पाहिजे, पण केलं नाही. इथून मार्केट 600 दाखवतंय, 700 दाखवतंय, एक्झिट कर ना. तुझं मग मनामध्ये विचार चालू असतात, की काय होणार? की बाबा 500 जे 600चं आहे ना, ते नंतर किती येईल? 500 येईल. 500 नंतर 400 येईल. असं मनात होप ठेवू नका. काय म्हणतो मी? होप ठेवू नका. जर मार्केट समजा जर 500ला एस-एल पहिल्यांदाच हिट झालाय, बुक करा. त्यानंतर 600, 700, 800 हे बघत बसू नका. आणि नंतरचं एक येते की प्रॉफिट एक्झिट. बघा आता काय करतो आपण, प्रॉफिट दिसायला लागल्यानंतर क्विक एक्झिट करायला बघतो. किंवा कसं म्हणता येईल ह्याला, किंवा आता समजा प्रॉफिट चाललाय. दिसायला लागला म्हणजे आपल्याला प्रॉफिट होल्ड करायची क्षमता नाही. आता मी म्हणून सांगितलं होतं, की आपल्याला आपलं एस-एल आणि टार्गेट हे माहीत पाहिजे. माझा बाबा एस-एल ही आहे, टार्गेट ही. ठीक आहे. ह्या दोन्हीपेक्षा दुसरं काहीच नाही मला मार्केटमध्ये माहीत. मी एंट्री घेतल्यानंतर मला एस-एल तर माहिती आहे आणि टार्गेट तर माहिती आहे. ह्या दोन्हीपेक्षा कुठलं काय होईल, होऊन एस-एल तर हिट होईल किंवा टार्गेट तर हिट होईल. एवढंच. ठीक आहे. थँक यू. नवीन आता काय म्हणतोय मी, हे पहिल्यांदा मी जे रूल फॉलो केलेत ना, हे डेली फॉलो करायला चालू करा. आणि मला जे 1 महिन्याचं आहे ना, एनालिसिस पाहिजे. मी पण स्टार्ट करतोय आता आणि तुम्हाला पण सांगतो 1 महिन्याचं जे आपलं एक्सेल एनालिसिस असेल ना, एक्सेलचं एनालिसिस मी तुम्हाला दाखवेल. ठीक आहे. 1 महिन्याचं. बघा आज तारीख किती आहे बघा, धरून चला. धरून चला नाही, आज तारीखच बघा. आज तारीख समजून चलूया आपण, की मंडे 9 तारीख आहे. पुढच्या 9 ऑक्टोबरपर्यंत आपलं एक चार्ट, आपल्याकडे एक ट्रेडिंग जर्नल तयार होईल. एक्सेल फाईल. त्यामध्ये आपण किती वेळा कुठले रूल ब्रेक केले किंवा आपण काय ग्रोथ झाली हे आपल्याला समजेल. अजून सांगतोय एकच एंट्री. सेकंड व्हिडिओ आहे ना, ती लवकरच येईल.